नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे नाना यांची नुकतेच राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती झाली. बागडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या शपथविधी सोहळ्याला फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुक राजस्थानला गेले. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची गर्दी झाली असतानाच मराठा आरक्षणाचे याचिकेकर्ते व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक असलेले विनोद पाटील यांचे नाव आता समोर येत आहे आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत विनोद पाटील हे फुलंब्रीतून उमेदवारासाठी फिल्डिंग लावणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर विधानसभेच्या तोंडावर विनोद पाटील यांचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी चांगले संबंध आहे. या पार्श्वभूमीवर फुलंब्रीतील भाजप विधानसभा इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. विनोद पाटील यांनी भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहता महाविकास आघाडीनेही त्यांच्याशी उमेदवारी संदर्भात संपर्क साधला असल्याची चर्चा आहे. तर ऐकूनच हरिभाऊ बागडे यांच्यानंतर फुलंब्रीतून आमदार होण्याचे स्वप्न रंगणाऱ्या भावनांनी पक्षांतर्गत स्पर्धेसह बाहेरशी इच्छुकांशी स्पर्धा करावी अशी मागणी होती. महायुती व महाविकास आघाडीच्या तब्बून या नव्या स्पर्धकांच्या चर्चेत घबराट पसरली आहे आणि फुलंब्रीतील माजी आमदार मतदारसंघातून बाहेर पडण्याचे दुसरे फळीतील कार्यकर्ते आमदारांसाठी जोरदार बैठकी सुरू केल्या आहेत. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.